नमस्कार मित्रांनो. आज आपला दिवस 14वा आहे या डेली रिलेशनशिप हिलिंग सिरीजचा, ज्यामध्ये आपण सर्व प्रकारचे रिलेशन हील करत आहोत. तुम्हाला माहिती आहे का की या जगात सर्वात जास्त कुठल्या प्रकारचे लोक जगतात? तर ते ज्यांची रिलेशनशिप चांगली असते, फ्रेंडशिप चांगली असते, ज्यांचा फ्रेंडशिपचा बॉन्ड स्ट्रॉंग असेल, असे लोक सर्वात जास्त जगतात. आहे ना सरप्राइझिंग? आणखीन एक रिसर्च काय सांगतो की तुम्ही तुमच्या 5 मित्र जे आहेत त्याचाच ऍव्हरेज असता. आजच एकदा बघा की तुमचे 5 मित्र कोण आहेत ज्यांच्याशी तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवता. त्यांची इन्कम बघा, त्या सर्वांचा ऍव्हरेज तुम्ही असाल. हेल्थ बघा, त्याचा ऍव्हरेज तुम्ही असाल. रिलेशनशिप, मनी, सक्सेस, एनिथिंग, कुठलाही एरिया घ्या, त्या सर्व गोष्टींचा जर ऍव्हरेज काढला ना, तीच तुमची पण ऍव्हरेज निघतो. सरप्राइझिंग आहे बट फॅक्ट आहे. म्हणून ह्या एवढ्या महत्वाच्या रिलेशनशिपला आपण आज हील करणार आहोत. कारण मित्रांशी एकदा जरी बोललात ना तुम्ही, 15 मिनिटं मित्राशी बोलल्यानंतर ऑफकोर्स तुमचं डिस्कशन चांगलं असायला हवं, तो बॉन्ड तेवढा स्ट्रॉंग असायला हवा. तर त्याने तुमची 47% तुमचं कर्टेसॉल रिलीज होतं. ऑक्सिटोसिन रिलीज होऊन 15 मिनिटांमध्ये तुमचं स्ट्रेस हार्मोन हे व्हॅनिश होतं. म्हणजे विचार करा किती पॉवरफुल असतं मित्रांसोबत. आपल्या मनातल्या भावना, दुःख शेअर करण्यासाठी हक्काची जागा कुठली असेल तर ते असतात मित्र. तर चला, या महत्वाच्या नात्याला आज आपण हील करूया. सर्वात आधी आपण करणार आहोत होपोनोपोनो. डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या. मित्रांचे चेहरे आठवा. तुमचे जुने मित्र असो, म्हणजे अगदी ज्यांचे सोबत आता तुम्ही कनेक्शन नाहीये, किंवा जे जुने भूतकाळात जे मित्र होते त्यांचे सुद्धा, आणि सध्या जे आहेत त्यांचे सुद्धा आठवा. आणि जसं इमॅजिन करा की तुमच्या समोर आहेत सर्व मित्र, आणि आता त्या मित्रांशी आपण संवाद साधणार आहोत. सुरू करूया. प्रिय मित्रांनो, मी जबाबदार आहे आपल्या मैत्रीतल्या दुराव्यासाठी. जे काही आपल्या मैत्रीत सध्या घडतंय, चालतंय, त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे. मी जबाबदारी घेतो या गोष्टीची. आणि जर मी जबाबदारी घेऊ शकतो तर मी सुधारूही शकतो. जो जबाबदारी घेत नाही तो सुधारू पण शकत नाही. म्हणून पहिली जबाबदारी घ्या. नमस्कार मित्रांनो, आज आपला दिवस 14वा आहे या डेली रिलेशन. आपल्यातल्या या वादासाठी मी जबाबदार, या दुराव्यासाठी मी जबाबदार, या जे काही आपल्या नात्यामध्ये सध्या चाललंय त्या मैत्रीसाठी, किंवा जे काही मला फील होतं मैत्री संदर्भात त्याच्यासाठी मी जबाबदार. कारण मी क्रिएट केलंय आणि मीच हे अट्रॅक्ट केलंय, मीच ते मॅनिफेस्ट केलं. म्हणून 100% जबाबदारी माझी. प्रिय मित्रांनो, माफ करा. तुमच्या बाबतीत अनेक गोष्टींचा राग मनामध्ये साठवून ठेवला, आतापर्यंत व्यक्त केला नव्हता, म्हणून माफ करा. तुम्हाला ना मी जज करत आलो इन्कमवरून, वागणुकीवरून, कपड्यांवरून, कधीच कुठल्याही गोष्टीवरून. त्या जजमेंटसाठी माफ करा. अरे, मला कळून चुकलं की मैत्रीत कुठलंही कम्पॅरिझन नसतं, जजमेंट नसते. आणि तरीही मी केलेल्या कम्पॅरिझनसाठी मला माफ करा. की हा किती कमवतो, तो किती कमवतो, तो कुठं आहे, मी कुठं आहे, या कम्पॅरिझनसाठी माफ करा. त्या इगोसाठी माफ करा. माझ्यातल्या जर जो इगो कळत न कळतपणे माझ्या वागणुकीतून दिसला असेल त्यासाठी मला माफ करा. जर मी तुम्हाला शब्दांनी, वागणुकीद्वारे किंवा इतर कुठल्याही द्वारे जर मी दुखवलं असेल तर त्या हर्टसाठी, त्या वेदनेसाठी मला माफ करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला मी हवा होतो, एक मित्र म्हणून पाहिजे होतो, पण माझी भूमिका मी ठामपणे त्यावेळेला निभावली नाही, किंवा माझ्या कामात व्यस्त राहिलो, तुमच्या हाकेला ओ देऊ शकलो नाही, आणि तरीही मी स्वतःला मित्र म्हणून घेतोय, त्यासाठी मला माफ करा. तुम्हाला जी काही मदत नाही करू शकलो त्या मदतीसाठी माफ करा. त्या प्रसंगांसाठी माफ करा. मी माफी मागतो तुमची माझ्या मित्रांनो. जे काही माझी चुकीची वागणूक असेल आतापर्यंत, माझ्या लहानपणापासून, मला का भूतकाळापासून पॅटर्नद्वारे, सवयीद्वारे आलेली, त्या सर्वांसाठी माफ करा. ज्या कुणाला मी रागात बोललो असेल, ओरडलो असेल, त्याच्यासाठी मी माफी मागतो. माझ्या मित्रांनो, तुम्हाला जर कुठल्याही प्रकारे दुखवलं गेलं असेल इतर कुठल्याही गोष्टींद्वारे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, तर मला माफ करा. क्षमा करा. जे काही मी आजपर्यंत धरून ठेवल्या गोष्टी, ज्या मी सोडून द्यायला हव्या होत्या, त्यासाठी माफ करा. तुम्ही मला शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. माझ्या प्रत्येक प्रसंगात साथ दिलीत म्हणून धन्यवाद. तुमच्यामुळेच ज्या गोष्टी मी शिकू शकलो, तुमच्या वागणुकीतून, तुमच्या चुकांमधून ज्या गोष्टी मी शिकलो, त्यासाठी धन्यवाद. वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं, जे गायडन्स केलं की हे असं नाही ते तसं कर, तुमच्या अनुभवानुसार, तुमच्या थिंकिंगनुसार तुम्ही मला जसं का होईना मार्गदर्शन केलं, सांगितलं, समजवलं, त्यासाठी धन्यवाद. माझ्या सुख दुःखामध्ये माझ्यासाठी धावून आलात म्हणून धन्यवाद. जेव्हा जेव्हा मन हलकं करावं असं वाटलं तेव्हा आतुरतेने विचारपूस केलीत, चौकशी केलीत, त्या तुमच्या समजदारपणासाठी धन्यवाद. माझ्या मनाला एक अशी जागा तुम्ही दिलीत की जिथं हवं तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो, आणि तेही कुठली चिंता न करता की कोणी जज करेल का, कोणी काय म्हणेल. या मुक्त जागेसाठी धन्यवाद. आणि ह्या सर्वोच्च नात्यासाठी धन्यवाद.
या डीपर कनेक्शनसाठी धन्यवाद. मित्रांनो, मनापासून माफी मागतो तुमची. जर कुठल्याही प्रकारे काही चुका केल्या असतील, रागवलो असेल, दूर गेलो असेल किंवा तुमच्याशी जो दुरावा निर्माण केला त्यासाठी मला माफ करा, की मी आता तुमच्याशी जास्त बोलत नाही, वेळ देऊ शकत नाही म्हणून. तुमचाही प्रवास, तुमचा स्ट्रगल मी समजून घेतला नाही म्हणून पण मला माफ करा. तुम्ही तुमच्या जागी तुमच्या परीने जे प्रयत्न केले त्याला मी वेगळ्या अँगलने बघितलं, त्यासाठी माफ करा. तुम्हाला जज केलं असेल तर माफ करा. आजपर्यंतच्या सर्व गोष्टीसाठी माफ करा आणि मी पण तुम्हाला माफ करतोय. तुमच्या वागण्याला, बोलण्याला, सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला मनापासून माफ करतोय. थँक्यू व्हेरी मच. आय एम रिअली सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. मी माझ्या मित्रांना ते आहे तसेच स्वीकार करतो. त्या सर्वांना मनापासून माफ करतो आणि स्वतःलाही पूर्णपणे माफ करतो आजपर्यंत जे केलं असेल त्यासाठी. मी माझं हृदय सर्व मित्रांसाठी आजपासून ओपन करतो. थँक्यू मित्रांनो. थँक्यू. टेक अ डीप ब्रेथ. ही अशीच होपोनोपोनोची प्रॅक्टिस तुम्हाला अनेक वेळा करावी लागेल. आणखीन एक मित्रांनो, तो राग ठेवू नका मनामध्ये. ते ग्रजेस, ते कुठलेही जजमेंट, कम्पॅरिझन या गोष्टी सोडून द्या. मैत्रीत या गोष्टींना थारा नसतो. तो कुठं आहे, मी कुठं आहे, मी कमवतो काय, ह्या गोष्टी पण सोडा. शेवटी एक लेवल अशी येते ना माणसाच्या आयुष्यामध्ये की जेव्हा त्याच्याकडे पैसा भरपूर असतो पण शेअर करायला मित्र नसतात. आणि खरी कमाई जर कुठली राहत असेल तर ती असते मैत्रीची. तुमचे किती मित्र आहेत यानुसार तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे सांगू म्हणजे कोणी पण जज करू शकतं. सो हे खूप महत्वाचं नातं आहे. त्याला जपा. वेळात वेळ काढा. माहिती आहे प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे, पुढे जायचं आहे, गरजा भागवायच्या आहेत, महागाई वाढली आहे, आय नो. पण तरीही मैत्रीसाठी वेळ काढा. ह्या जगात जर तुम्हाला सर्वात चांगले प्रसंग आठवायचे असतील ना तर नक्कीच त्यात 1 किंवा 2 आठवणी ह्या मित्रांसोबतच्या असतात. मग ते लेट नाईट जागण्याचे असो, कुठं ट्रिपच्या असो की इतर कुठल्या, तर असतात त्या मैत्रीच्याच. सो त्या नात्याला नक्की जपा. चला पुढचा आपण EFT करूया. टॅपिंग माझ्यासोबत रिपीट करा. प्रिय मित्रांनो, जरी मी अनेक वेळा चुकलो, तुम्हाला जज केलं, कम्पेअर केलं आणि राग धरला मनात, तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते आणि स्वतःला माफ करते. माझ्या सर्व मित्रांना माफ करते. जरी माझ्या मित्रांनी बोललेलं, वागलेलं गोष्टींचा राग अजूनही माझ्या मनात कुठे ना कुठे आहे आणि म्हणून मी जाणते अजाणतेपणे पण कुठेतरी अबोला निर्माण केला, तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, स्वतःला माफ करते आणि माझ्या मित्रांना सुद्धा माफ करते. जरी माझ्या मित्रांनी पण काही गोष्टी चुकीच्या केल्या, चुकीचे बोलले, वागले किंवा त्यांनी दुरावा निर्माण केल्यावर त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही, तरी सुद्धा या क्षणापासून मी स्वतःलाही माफ करतो आणि माझ्या मित्रांनाही माफ करतो. मी समजू शकतो जी काही त्यांची सिच्युएशन आहे आणि म्हणून मी त्यांना माफ करतो. आणि या सर्व गोष्टी आता मी रिलीज करतो. मित्रांबद्दलचा सर्व राग या क्षणापासून रिलीज. मित्रांबद्दलचं फ्रस्ट्रेशन, इरिटेशन रिलीज. मित्रांविषयीची लाज रिलीज. मित्रांविषयीचा जो काही पश्चाताप आहे तो रिलीज. वेळ देऊ शकलो नाही, योग्य वेळेला जाऊ शकलो नाही, या सर्व गोष्टी रिलीज. मित्र असूनही कधी कधी जो एकटेपणा वाटत होता त्या एकटेपणाला रिलीज. मित्र काय म्हणतील, जज करणार तर नाही, काय विचार करतील, या सर्व गोष्टींना रिलीज. मैत्रीविषयीच्या ज्या काही निगेटिव्ह आठवणी मी साठवून ठेवल्या होत्या त्या सर्व रिलीज. मैत्रीविषयीचे जे काही वाईट अनुभव आलेले असतील ते सर्व वाईट अनुभव. मैत्रीविषयीच्या सर्व प्रकारच्या भीती असतील, इन्सिक्युरिटी असेल, ते सर्व रिलीज. जे काही चिंता, काळजा धरून ठेवलेल्या असतील जाणते अजाणतेपणे त्या सर्व काही रिलीज. मैत्री संदर्भातले कुठल्याही प्रकारच्या ज्या निगेटिव्ह इमोशन्स असतील, आठवणी असतील, अनुभव असतील ते सर्व रिलीज. मैत्रीविषयी जे काही मी वॉल्स किंवा ऑब्स्टॅकल्स, रेजिस्टन्स, इनर प्रतिकार जो काही मैत्रीविषयीचा मी मनात ठेवला होता तो सर्व मी रिलीज करतो. आणि मित्रांविषयीच्या ज्या काही निगेटिव्हिटी धरून ठेवल्या होत्या त्या सर्व मी आता या क्षणापासून रिलीज करतो. जरी अशा काही गोष्टी असू शकतात सवयींमध्ये किंवा आठवणींमध्ये की ज्या मला माहित नाही कशामुळे आल्यात, काय आल्यात मित्रांबद्दल, पण त्या सर्व गोष्टींना आज मी रिलीज करतो. जे काही आमच्या मैत्रीच्या मध्ये आड येते किंवा मला जे काही त्रास देतं मैत्रीच्या संदर्भात ते सर्व मी रिलीज करतो. माझे जे लिमिटेशन्स मैत्रीच्या बाबतीत होते, ज्या भीती होत्या, जे प्रतिकार आपला होता, तो सर्व मी आता रिलीज करतो. मित्र काय म्हणते, काय विचार करते, कसं जज करते, कम्पेअर तर करणार नाही, या सर्व भीतींना सुद्धा मी रिलीज करतो आणि मुक्त करतो स्वतःला जसा आहे तसा. आणि मित्रांना स्वीकार करतो ते जसे आहेत तसे. आणि मी पण मित्रांच्या समोर स्वतःला प्रेझेंट करतो जसा आहे तसा, विदाउट एनी मास्क. टेक अ डीप ब्रेथ. रिलीज इट. आय एम शुअर की तुम्हाला पहिल्यापेक्षा आता EFT आणि होपोनोपोनो केल्यानंतर नक्कीच फरक जाणवला असेल.
ही प्रॅक्टिस अनेक वेळा करा मित्रांनो. ओके, नाव टाइम फॉर सबकॉन्शियस मॅजिकल ऍक्टिव्हिटी. त्याला प्रश्न विचारा, मी खरा मित्र म्हणून वागतो का? कधी मी कॉल करतो, विचारपूस करतो मित्रांची? मैत्रीमध्ये वेळ पण देणं गरजेचं आहे. रेग्युलर नाही, पण कधी मधी तरी मित्रांना वेळ देतो का? त्यांचं ऐकून घेतो का? त्यांना समजून घेतो का? हे प्रश्न विचारा आणि त्यानुसार एकदा वागा. आणि आज मी म्हणेन तुम्ही एक ऍक्टिव्हिटी नक्की करा, की मित्रांना आयदर कॉल करा, मेसेज करा, टेक्स्ट करा आणि एकदा का होईना आयदर सॉरी म्हणा. जर तुमच्या साईडने काही असेल तर सॉरी म्हणा, किंवा माफ करा एखाद्याला. जर एखादं काही झालं असेल वादविवाद जुना आणि आजपर्यंत तुम्ही अबोला धरून असाल तर लेट्स फॉरगिव्ह हिम. ओके, आज मेसेज नक्की करा, आयदर अपोलोजाइज करा किंवा अप्रिशिएट करा किंवा थँक तरी म्हणा. मित्रांनी आपल्याला खूप गोष्टी शिकवलेल्या असतात, खूप वेळा आपल्यासाठी काय काय केलेलं असतं, पण आपण कधी व्यक्त होत नाही. आज नक्की ते ऍक्शन घ्या, नक्की त्या गोष्टी करा. ओके. आणि या व्यतिरिक्त मी म्हणेन तुम्हाला की रेग्युलर काय ना, मैत्री ही एखाद्या गार्डन सारखी असते. काही काही मैत्री अशी असते की ज्याला रोजच पाणी द्यावं लागतं, काही असे असतात की एकदा दिल्यानंतर मग तुम्हाला काही गॅप नंतर ते बघावं लागतं. तुमची मैत्री कशा प्रकारची आहे, कुठली आहे ते बघा. आणि जे जे महत्वाचे मित्र आहेत ना त्यांना सांभाळा, कारण ते तुमच्यासाठी खूप 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 महत्वाचे आहेत या लाईफसाठी. कारण ती अशी एक हक्काची जागा असते जेव्हा तुम्ही अर्ध्या रात्री फोन करून त्यांना सांगू शकता, बोलू शकता, बोलवू शकता आणि ते येतात. सो डू इट. मित्रांनो, माझ्या वेबसाईटला एकदा व्हिजिट द्या. त्या ठिकाणी तुमच्यासाठी अनेक फ्री गिफ्ट आहेत. 1-on-1 बुक करून मार्गदर्शन मिळवणे असो की फ्री ई बुक डाउनलोड करणे असो, तो फायदा नक्की घ्या. तुम्हाला काही कोर्सेस हवे असतील तिथे सर्व प्रकारचे आहेत, पेड नॉन पेड, जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट केलं तर तुम्हाला अनेक हिलिंगचे व्हिडिओ मिळतील, कोर्सेस मिळतील, पॉडकास्ट मिळतील, जे करिअर संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. सर्व व्हिडिओज आहेत, माझे ऑडिओ बुक्स आहेत की ज्याला खूप छान प्रतिसाद मिळतोय, लोकांना त्याचे खूप रिझल्टही मिळत आहेत. कृतज्ञता, आत्मसूचना, सबकॉन्शियस मनाची ताकद, या सर्व गोष्टींसोबत मी एक 21 दिवसांचा छान असा प्रोग्राम तयार केलेला आहे की जो मी त्या बुक्समध्ये देत असतो. शक्यतो त्याची प्रॅक्टिस करा. गरजेचं नाही की तुम्ही पेड कोर्सेस घेतले पाहिजे, तुम्ही फ्रीमध्ये पण घेऊ शकता. मी डेली फ्री हिलिंग देतो कम्युनिटीला, त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये प्रोग्रामिंग करून देतो त्यांना जे हवंय त्या गोष्टीसाठी. त्याचा फायदा घ्या. कम्युनिटी जॉईन करा, व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन कराल, तिथे तुम्हाला रोज रात्री 8 वाजता फ्रीमध्ये सबकॉन्शियस प्रोग्रामिंग असते, हिलिंग असते, त्याचा बेनिफिट घ्या. तर मी तुमच्या काही कामी येऊ शकत असेल तर मला त्यावेळी मोठा आनंद मिळेल. सो धन्यवाद. तुम्हाला जे योग्य वाटत असेल त्या गोष्टीचा नक्की बेनिफिट घ्यावा तुम्ही. आणि मला जे भरभरून प्रेम मिळतंय माझ्या व्हिडिओजला, कमेंटमध्ये लाईक शेअर करतायत, सबस्क्राईब करतायत, माझ्या कम्युनिटीमध्ये बरेच लोक जॉईन होत आहेत आणि जो रिझल्ट शेअर करतायत माझ्यासोबत प्रॅक्टिस करून, त्याने खरंच मन भरून येत आहे. खूप भारी वाटतंय. धन्यवाद सर्वांना की तुम्ही मला संधी देता की मी तुम्हाला हील करू शकेल आणि ते समाधान, तो आनंद मिळवू शकेल. त्यासाठी मी खूप आभारी आहे. मी परमेश्वराजवळ प्रार्थना करेल की जास्तीत जास्त लोकांना मी फ्री हिलिंग देऊ शकलो पाहिजे आणि सर्वांपर्यंत ज्या हायर टेक्निक्स आहेत त्या मराठी भाषिक लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत मी पोहोचू शकलो पाहिजे. त्यामुळे न हेजिटेट होता या कुठल्याही प्रकारचे जजमेंट तुम्हाला असणार नाही. काही प्रॉब्लेम असू दे, मार्गदर्शन हवंय, हिलिंग हवी आहे, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. नंबरवर, व्हॉट्सअपवर कनेक्ट करा आणि नक्की त्याचा बेनिफिट घ्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.